पुण्यात भर दिवसा गोळीबार आणि कोयत्याने वार करत एका तरुणाची हत्या करण्यात आलेली आहे। हा जो तरुण आहे हा वनराज अंदेकर खून प्रकरणातील एका आरोपीचा सख्खा भाऊ असल्याची माहिती सध्या समोर येते। ही संपूर्ण घटना जी आहे ती खडीमशीन चौकात घडलेली आहे। कोंडव्याचा जो परिसर आहे खडीमशीन चौक आणि तिथे असलेला भारत पेट्रोल पंप त्या संपूर्ण परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। जो मयत आहे त्याचं नाव गणेश काळे असं आहे आणि हा समीर काळेचा भाऊ आहे। हा समीर काळे वनराज अंदेकर खून प्रकरणातला एक मुख्य आरोपी होता आणि या सगळ्यानंतर आता या प्रकरणाला कुठेतरी गँगवॉरचा काही अँगल आहे का अशा चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळतंय। खरं तर घडलं काय होतं हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। अगदी तासाभरापूर्वी घडलेली संपूर्ण घटना आहे। 3:45च्या सुमारास भारत पेट्रोल पंप परिसरामध्ये हा जो गणेश काळे आहे हा आपल्या रिक्षातून जात होता। रिक्षा चालक असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। तो जेव्हा रिक्षात बसला रिक्षा घेऊन पुढे जात होता त्या आधीपासूनच त्याचा पाठलाग करताना 2 जण दिसत होते। या दोघांनी त्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला आणि त्यानंतर त्याच्यावर थेटपणे रिक्षात असतानाच त्याच्यावरती 6 राऊंड फायर करण्यात आले। या 6 राऊंड पैकी 2 गोळ्या ज्या आहेत ते त्याला थेटपणे लागल्या। तिथेच तो कुठेतरी जास्त अस्वस्थ झालेला पाहायला मिळालेला होता। रक्तबंबाळ अवस्थेत तो त्या ठिकाणी पडलेला असताना आणखी एका दुचाकीवरून 2 जण आले। त्या दोघांनी तिथे खाली उतरून त्याच्यावर कोयत्याने वार केले आणि त्याच क्षणी त्याचा मृत्यू सुद्धा झाला। या सगळ्यामध्ये रक्तबंबाळ असलेला जो गणेश काळे आहे त्याला तिथेच सोडून या चौघांनी सुद्धा पळ काढला। कदाचित या चौघांबरोबर यांचे आणखी काही साथीदार सुद्धा या सगळ्यामध्ये सहभागी असू शकतात। काहींनी नजर ठेवलेली असू शकते। असं सगळंच असताना खून झाल्या लगेचच हे सगळे टोळके जे आहेत ते त्यांनी खरतर घटनास्थळावरून पळ काढला आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं। स्वतः त्या ठिकाणचे डीसीपी असलेले राजकुमार शिंदे सर सुद्धा त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी स्वतः सुद्धा या सगळ्याचा पंचनामा करताना ते पाहायला मिळाले। हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते कोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्यामुळे कोंडवा पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर नेमका हा जो मयत आहे हा कोण आहे वगैरे याची पार्श्वभूमी काय आहे असा सगळाच तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू झाला आणि त्यानंतर समोर आलेली ही संपूर्ण धक्कादायक माहिती की हा जो तरुण होता गणेश काळे ज्याचं नाव आहे हा गणेश काळे समीर काळेचा भाऊ आहे। समीर काळे कोण तर समीर काळे हा वनराज अंदेकर खून प्रकरणातला एक मुख्य आरोपी आहे। त्याच्यावर वनराजच्या खुनासाठी पिस्तूल पुरवल्याचा ठपका जो आहे तो त्याच्यावरती ठेवण्यात आला होता। हे पिस्तूल त्याने मध्य प्रदेशातून आणलेलं होतं आणि समीर काळे किंवा सॅम काळे म्हणून त्याला खरं तर संबोधलं जातं आणि हाच सॅम काळे जो आहे त्याचा हा गणेश काळे हा भाऊ आहे। 36 वर्षीय तरुण होता, रिक्षा चालक होता। त्याचबरोबर तो व्याजाने पैसे द्यायचा वगैरे असं सुद्धा काही बातम्यांमधून समोर येताना पाहायला मिळतंय। मात्र मुळात घडलेलं असं आहे की वनराजच्या खून प्रकरणातला हा समीर काळे सध्या कारागृहामध्ये आहे आणि तो कारागृहात असताना बाहेर असलेला त्याचा हा भाऊ त्याच्यावर भर दिवसा खडीमशीन चौकामध्ये गोळीबार झाला, कोयत्याने वार झाले आणि त्या सगळ्यातच त्याचा आता मृत्यू झालेला पाहायला मिळतोय। हे सगळंच खून प्रकरण खरं तर इतक्या पटकन घडलं आणि इतक्या ऐन मोमेंटला हे सगळं घडलेलं होतं। गेल्या काही दिवसांपासून आयुष कोमकरची हत्या झाली तेव्हापासून जर आतापर्यंत आपण बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीने गँगवर भडकणार नाही अशा पद्धतीने पुणे पोलीस प्रयत्न करताना पाहायला मिळत होते। या सगळ्या प्रकरणामध्ये अंदेकर आणि कोमकर गँगचा काही अँगल आहे का अशा पद्धतीने सुद्धा पोलिसांचा तपास सुरू होता। मात्र जी काही माहिती समोर येते त्या माहितीच्या आधारे या सगळ्यामध्ये अंदेकर गँगचा थेटपणे संबंध असल्याचं अजून तरी कुठेही बोललं जात नाहीये, सांगितलं जात नाहीये। कारण मुळातच हा जो गणेश काळे आहे त्याच्यावर कदाचित हा फारसा काही सराईत गुन्हेगार वगैरे असल्याचं सध्या तरी माहिती समोर येत नाहीये। गणेश काळेचा भाऊ सराईत गुन्हेगार होता, समीर काळे सराईत गुन्हेगार होता। समीर काळेमुळे गणेश काळेला टार्गेट केलंय का हा एक प्रश्न आहेच आहे। मात्र तशा पद्धतीने काही घडलं असण्याची शक्यता खूप कमी आहे। गणेश काळे चे कुणी विरोधक होते का किंवा त्याची कुणाशी दुश्मनी होती का अशा अँगलने सध्या पोलिसांचा तपास सुरू असलेला पाहायला मिळतोय। कारण मुळातच गणेश काळे जर आपण पाहायला मिळालं तर त्याचं एक कुटुंब आहे, तो रिक्षा चालक असल्याची माहिती मिळते। त्यानुसार तो आपल्या रिक्षाने प्रवास करत होता, रिक्षा घेऊन जात असताना हे सगळं घडलं। मुळातच त्याच्यावर 2 जण आधीपासूनच त्याचा पाठलाग करत होते। आणखी काही लोकांनी त्याची रेकी केलेली असू शकते किंवा त्याचा आधीपासूनच त्याच्यावर नजर ठेवलेली असू शकते, असं काहीतरी असेल आणि त्यानंतरच मग खडीमशीन चौकात तो पोहोचल्यानंतर या चौघांनी मिळून त्याला टार्गेट केलं आणि ज्यामध्ये आता त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय। या सगळ्यामध्ये मुळात कोंडव्याच्या हद्दीत घडलेली ही सगळी घटना आहे। या घटनेचा गँगवॉरशी थेट संबंध आहे का तर आता सध्या तसं काही जाणवत नाहीये। मुळात समीर काळे हा सोमनाथ गायकवाड गँगचा मेंबर होता। सोमनाथ गायकवाड हा वनराज अंदेकर
अंदेकर खून प्रकरणातला मुख्य आरोपी होता। संपूर्ण संजीवनी कोमकर असतील किंवा गणेश कोमकर असतील या सगळ्यांबरोबर मिळून सोमनाथ गायकवाड जो सोम्या गायकवाड म्हणून पण ओळखला जातो, याच सोमनाथ गायकवाडचा वनराज अंदेकर खून प्रकरणामधला तो मुख्य मास्टर माइंड होता। या दोघांबरोबर म्हणजे संजीवनी, बहीण असलेली संजीवनी आणि दाजी असलेला गणेश कोमकर या दोघांबरोबर मिळून सोमनाथ गायकवाडने वनराजचा काटा काढण्यासाठी त्याचा मर्डर केला आणि त्या प्रकरणातला हा मुख्य आरोपी होता समीर काळे। समीर काळेवर जबाबदारी काय होती तर वनराजच्या खुनासाठी हत्यार पुरवण्याची जबाबदारी ही समीर काळेवरती होती। त्यानुसार त्याने मध्य प्रदेशातून काही पिस्टल आणलेले होते। आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या प्रकरणामध्ये वनराजचा सुद्धा जेव्हा खून झाला तो सुद्धा अगदी अशाच पद्धतीने झालेला होता। वनराजच्या खुनात सुद्धा गोळीबार पहिल्यांदा करण्यात आला। वनराजने जेव्हा पळण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मात्र तो खाली पडला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार झाले आणि मग त्या सगळ्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। अगदी तशाच पद्धतीने आत्ताचा सुद्धा हा मर्डर झाल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यात पहिल्यांदा गोळीबार झाला, 6 राऊंड फायर केले, त्यापैकी 2 राऊंड आहेत त्या गोळ्या थेटपणे लागल्या आणि त्याच्यानंतर तिथेच पडलेल्या या गणेश काळेवरती पुन्हा एकदा कोयत्याने वार करण्यात आले। तो पूर्णपणे संपलेला आहे, म्हणजे तो जिवंत नाहीये याची खात्री जेव्हा पटली त्यानंतर या आरोपींनी त्याला मारायचं बंद केलं आणि मग घटनास्थळावरून पळ काढला। हा जो समीर काळे आहे या समीर काळेवरती सुद्धा जसा शस्त्र पुरवल्याचा ठपका होता त्याच पद्धतीने समीर काळे स्वतः सुद्धा वनराज अंदेकर यांचा खून होत असताना त्या ठिकाणी हजर होता। जे 8-10 टोळके या ठिकाणी आलेले होते, ज्या तरुणांची एक गँग त्या ठिकाणी आली होती, ज्यांनी वनराज अंदेकर यांना सगळ्या बाजूंनी घेरलेलं होतं, ते कुठेही पळून जाऊ नये यासाठी ज्यांनी अक्षरशः फिल्डिंग लावलेली पाहायला मिळालेली होती, त्या सगळ्यांमध्ये समीर काळे सुद्धा होता। समीर काळे हा वनराज अंदेकर प्रकरणातला इतका मुख्य आरोपी आहे की त्याच्यावरती जर त्यांनी त्याच्यावरती मुळात त्याने वेपन पुरवल्याचा तर आरोप आहेच आहे, मात्र तो घटनास्थळावरती सुद्धा हजर होता। ज्यावेळी वनराजचा खून झाला त्यावेळी सुद्धा समीर काळे तिथेच होता। त्या खून प्रकरणातला तो थेट आरोपी आहे, म्हणजे कुठला असा आरोपी नाहीये की ज्याचा खुनाशी संबंध नाही आणि बाहेरून काहीतरी मदत केली वगैरे, अशातला आरोपी नाही, हा मुख्य आरोपी आहे। आणि त्यामुळे वनराजचा खून झाल्याच्या नंतर आतापर्यंत म्हणजे जवळपास 1.5 वर्ष, 1.25 वर्ष वगैरे या सगळ्याला होत आलंय आणि तेव्हापासून आतापर्यंत समीर काळे हा कारागृहात आहे। तो कारागृहात असताना बाहेर मात्र हा त्याचा भाऊ होता गणेश काळे। या गणेश काळेचा खून झाल्याची ही सगळी बातमी आहे। मुळात गणेश काळेचा खून का झाला याविषयी आतापर्यंत एकही अँगल समोर आलेला नाहीये। हे सगळं गँगवॉर मधून घडलंय की मग वैयक्तिक कुठली दुश्मनी होती, काही वाद होते यातून घडलंय, अशी कुठलीही माहिती पोलिसांपर्यंत आलेली नाहीये। कोंढवा पोलिसांकडून, डीसीपी सरांकडून सुद्धा या सगळ्यामध्ये चौकशी केली जाते, सीसीटीव्ही फुटेजेस शोधले जात आहेत। आता जी काही माहिती समोर येते त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजेस सुद्धा क्लिअर नाहीयेत, म्हणजे आता जे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलेत त्यामध्ये क्लिअरिटी नसल्यामुळे हे कोण होते, कुठून आलेत, कशा पद्धतीने मारलंय हे फार क्लिअरली कळत नाहीये। त्यामुळे आता या परिसरातले आणखी जास्त सीसीटीव्ही शोधण्याचं काम जे आहे ते पोलिसांनी सुरू केलेलं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर गणेश काळे जरी रिक्षा चालक असला तरी सुद्धा त्याचा गुन्हेगारीशी थेटपणे काही संबंध होता का हे सुद्धा शोधण्याचं काम चालू झालंय। मुळात गणेश काळेला जर त्याचा गुन्हेगारीशी काहीच संबंध नसेल तर अशा पद्धतीने त्याचा भर दिवसा खून होणं हे घडणं तसं पॉसिबल नव्हतं। त्यामुळे जर अशा पद्धतीने काही घडलंय तर गणेश काळेचा नक्कीच कुठल्या प्रकरणाशी संबंध असू शकतो, मग ते त्याची वैयक्तिक काही वाद असतील किंवा मग गँगवॉर मधलं काही असेल, अशा सगळ्याच अँगलनी पोलिसांचा तपास केला जातोय। मुळातच आपण जर पाहिलं तर आयुष कोमकर हत्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांवर प्रचंड प्रश्नचिन्ह निर्माण झालेली होती। गणेश विसर्जनाच्या अगदी 1 दिवस आधी घडलेली ही संपूर्ण घटना होती आणि त्यामुळे संपूर्ण पुणे शहर हादरून गेलेलं होतं। गँगवॉर भडकण्याची शक्यता निर्माण झालेली होती। त्या अनुषंगाने तेव्हापासून आतापर्यंत जर आपण पाहिलं तर गँगवॉर मधून घडलेल्या घटना ज्या आहेत तशा पद्धतीच्या घटना घडल्या नाहीत। पुणे पोलिसांना या सगळ्या घटना रोखण्यात किमान 1-1.5 महिना तरी यश आलं असं आपण म्हणू शकतो। मात्र तरी सुद्धा पुन्हा एकदा अशा पद्धतीने एका गुंडाच्या भावाचा खून होतो, भर दिवसा अगदी वर्दळीच्या परिसरामध्ये होतो। म्हणजे हा चौक जर आपण पाहिला, हा संपूर्ण परिसर पाहिला, प्रचंड ट्रॅफिक जाम असतं। अगदी 5-5:30च्या नंतर जर आपण बघायला गेलो तर खूप जास्त ट्रॅफिक या संपूर्ण परिसरामध्ये असतं। अनेकदा ट्रॅफिक पोलीस वगैरे असतात। असं सगळं असताना सुद्धा याच लोकेशनला या गणेश काळेला पकडून त्याचा खून करण्यामागचं नेमकं कारण काय आहे, किंवा फक्त दहशत माजवण्यासाठी केलं गेलेलं कृत्य आहे की यामागे आणखीन काही आहे, पोलिसांना सुद्धा या सगळ्यावरती खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याचा सुद्धा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। पोलीस तपासातून नेमकं या सगळ्याच्या बाबतीत काय काय उलगडं होतं हे पाहणं तर महत्त्वाचं असणारच आहे। मात्र पुन्हा एकदा पोलिसांवरती जी काही प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत किंवा पोलीस प्रशासनावर, त्यांच्या कामावर कायद्याचा धाक राहिलाय की नाही, असा जो प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून विचारला जातोय पुणे शहरातल्या नागरिकांकडून, तो प्रश्न आता पुन्हा नव्याने उपस्थित केला जाणार आहे।
आयुष कोमकर हत्या प्रकरणाच्या नंतर थोडे दिवस का होईना पण पुणे शहर जरासं शांत वाटत होतं. पोलिसांनी अनेक टोळ्यांवरती या सगळ्यामध्ये कारवाई केलेली होती. पुणे शहर शांत ठेवण्याच्या माध्यमातून जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न पुणे पोलीस करत असताना पुन्हा एकदा पुणे पोलिसांना चॅलेंज करण्यात आलंय. एखाद्या वेळेस हा खून रात्रीत घडला असता तर आपण समजू शकत होतो, मात्र तरी सुद्धा हा खून दिवसा घडतो आणि अशा एरियात घडतो जिथे प्रचंड वर्दळ असते, प्रचंड नागरिक असतात. जर ही गोळी एखाद्या तिसऱ्या व्यक्तीला लागली असती, एका सामान्य नागरिकाला लागली असती तर हे प्रकरण प्रचंड भयंकर झालं असतं. त्यामुळे पुणे पोलिसांना पुन्हा एकदा या गुंडांकडून चॅलेंज करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता पुणे पोलीस यावरती किती फास्ट ऍक्शन घेतात आणि किती पटकन या सगळ्या आरोपींना निष्पन्न करणं असेल किंवा त्यांना अटक करणं असेल, ही सगळी प्रक्रिया कधी होते हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र तरी सुद्धा आता या प्रकरणामध्ये पोलिसांचा जो काही पंचनामा झालाय आणि पोलिसांकडून एक दोन नावं सुद्धा आत्ताच समोर आलेली पाहायला मिळतात. मात्र या नावांचं कन्फर्मेशन नाहीये. हे ज्यांची नावं समोर येत आहेत हे तेच नेमके होते का किंवा मग हे आणखीन कोणी होते, अशा सगळ्या अँगलनी पोलीस तपास करत असलेले पाहायला मिळतात. अजूनही घटनास्थळावरती कडक पोलीस बंदोबस्त आहे. त्याचबरोबर गणेश काळेचा संपूर्ण जी काही त्याची पार्श्वभूमी असेल ती सुद्धा शोधली जाते. या सगळ्याच्या माध्यमातून गणेश काळेचा कुठल्या गँगशी संबंध होता का किंवा जसा त्याचा भाऊ समीर काळे हा सोमनाथ गायकवाड गँगचा मेंबर होता, तो सोमनाथ गायकवाडसाठी काम करत होता अनेक वर्षांपासून, तशाच पद्धतीने हा गणेश काळे नेमका कुणासाठी काम करत होता का किंवा मग त्याचा सोमनाथ गायकवाडशी थेटपणे संबंध आहे का, अशा सगळ्या अँगलनी पोलीस तपास करताना पाहायला मिळतात. सगळ्यात पहिल्यांदा या संपूर्ण प्रकरणामध्ये आंदेकर गँगचा हात असल्याचा संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय. कारण अर्थातच आपण जर बघितलं तर आयुष कोमकरची हत्या असेल ती वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी झालेली हत्या होती. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये वनराजच्याच खुनातला एक आरोपी असलेल्या समीर काळेच्या भावाची हत्या होते. त्यामुळे पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणाला आंदेकर गँगनेच खरं तर ही सगळी कारवाई केली आहे की काय, अशा पद्धतीची शंका उत्पन्न केली जाते. मात्र तरी सुद्धा तसं असण्याची शक्यता फार कमी वाटते. म्हणजे अगदी काही सूत्रांशी बोलल्याच्या नंतर वगैरे असं वाटतंय की तशा पद्धतीचं काही नसेल, कदाचित या सगळ्यामध्ये व्यक्तिगत काही कारणं असू शकतात. त्या अनुषंगाने तपास केला जातोय. मुळातच आयुष कोमकर हत्या प्रकरण जेव्हा घडलं त्यानंतर जी काही चर्चा झाली, त्यानंतर जे काही पोलिसांच्या तपासातून समोर आलं त्यानुसार या आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील जे आरोपी आहेत, जे मुख्य आरोपी आहेत त्यांना संपवायचं किंवा मग त्यांच्या कुटुंबियांना टार्गेट करायचं, त्यांच्या जवळच्या व्यक्तींना टार्गेट करायचं, असं एक त्यांनी स्ट्रॅटेजी ठरवलेली होती. त्या अनुषंगाने सगळ्यात पहिल्यांदा सोमनाथ गायकवाडचा मुलगा किंवा त्याची पत्नी टार्गेटवर असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणातला आणखी एक आरोपी आहे, त्याच्या सुद्धा भावावरती वगैरे टार्गेट आहे की काय, अशा पद्धतीने सुद्धा पोलिसांचा तपास चालू होता आणि तशी काही इन्फॉर्मेशन सुद्धा पोलिसांना मिळाली होती. मात्र जेव्हा या केसवर काम करत होते पोलीस त्याच वेळी आयुष कोमकरची हत्या झाली, जी हत्या अतिशय अनपेक्षित होती. स्वतःच्याच नातवाची हत्या बंडू आंदेकर या कुख्यात गँगस्टरने घडवून आणलेली होती. कारण होतं मुलाच्या हत्येचा बदला घेणं. त्यामुळे मुळातच बंडू आंदेकरचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर तो बदला घेण्यासाठी कुणालाही मारतो अशा पद्धतीचा त्याचा इतिहास सांगितला जातो. म्हणजे अगदी याच्या आधी सुद्धा त्याने एखाद्या व्यक्तीबरोबर जर त्याची दुश्मनी असेल, एखाद्या गुंडाबरोबर दुश्मनी असेल तर तो त्याच्या कुटुंबातल्या कुणालाही संपवायला पुढे मागे बघत नाही. अशा पद्धतीचा त्याचा इतिहास राहिलाय, तसा त्याचा रेकॉर्ड राहिलाय गुन्हेगारीचा. त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणामध्ये सुद्धा जेव्हा सोमनाथ गायकवाडच्या मुलाला टार्गेटवर ठेवलेलं होतं, दुसरीकडे गणेश कोमकर जो या प्रकरणातला मुख्य आरोपी होता, मास्टर माइंड होता, संजीवनी कोमकरचा पुतण्या होता, त्याच्यावरती हा सगळा टार्गेट जे आहे ते शिफ्ट झाला आणि अचानकपणे आयुष कोमकरची हत्या या सगळ्या प्रकरणामध्ये झाली. त्याच अनुषंगाने कदाचित समीर काळे हा सुद्धा वनराजच्या खून प्रकरणातील आरोपी असल्यामुळे त्याच्या भावाला टार्गेट केलं जात आहे किंवा केलं गेलं अशा पद्धतीची शक्यता निर्माण झाली आणि त्या अनुषंगाने सुद्धा आता पुणे पोलीस तपास करत असलेले पाहायला मिळतात. मात्र या हत्या प्रकरणाला वेगवेगळे अँगल असण्याची शक्यता आहे. गँगवॉरच्या एका अँगलने तपास सुरू असला तरी दुसऱ्या बाजूनी वैयक्तिक काही कुणाशी दुश्मनी होती किंवा वैयक्तिक त्याचे काही आधी कुठल्या गुंडांशी संबंध होते, कुठल्या टोळीशी संबंध होते का, अशा सगळ्या बाजूने सुद्धा पोलीस सध्या तपास करत असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा जो काही इतिहास आहे किंवा याला जी काही पार्श्वभूमी आहे ती गुन्हेगारीची आहे, गँगवॉरची आहे की काही खासगी वादावादी, या सगळ्यामध्ये हे सगळंच पाहणं आता महत्वाचं असणार आहे, ज्यावरती पुणे पोलीस तपास करताना पाहायला मिळतात.
सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे पुणे पोलिसांना या सगळ्या प्रकरणामधले आरोपी लवकरात लवकर निष्पन्न करणं आणि निष्पन्न झालेल्या आरोपींना शोधण्यासाठीचे प्रयत्न करणं। आपण अगदीच बघितलं तर वनराज खून प्रकरणामधले सुद्धा आरोपी जे आहेत ते अनेक दिवस सापडत नव्हते, अगदी टप्प्याटप्प्यांनी आरोपी सापडलेले पाहायला मिळाले। आयुष कोमकर हत्या प्रकरणात सुद्धा तसंच झालं। कृष्णा अंदेकर हा अनेक दिवस सापडत नव्हता, अनेक दिवसांनंतर कृष्णा अंदेकर सापडलेला होता। त्यामुळे अशा पद्धतीने जर एखाद्या प्रकरणामध्ये अगदी दिवसाढवळ्या खून होतो आणि दिवसाढवळ्या खून झाल्याच्या नंतर सुद्धा आरोपी लवकर सापडत नाहीत, हा एक सेम प्रॉब्लेम जर पाहिला आपण तो अनेक दिवसांमध्ये पुण्यातल्या गुन्हेगारीच्या बाबतीत घडलेला पाहायला मिळतो। सर्रास भर दिवसा खून करून हे गुंड जे आहेत ते फरार होतात आणि असे फरार होतात की 2-2, 4-4, 6-6 महिने सुद्धा सापडत नाहीत। तशा पद्धतीने काहीही घडू नये यासाठी आता पुणे पोलिसांना काम करावं लागणार आहे। या संपूर्ण प्रकरणातले आरोपी सुद्धा तातडीने शोधणं आणि हे सगळे आरोपी कुठल्या गँगशी संबंधित आहेत का याचा सगळ्याचा तपास लावणं सुद्धा पोलिसांसाठी महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे पोलीस आता या संपूर्ण वेगवेगळ्या अँगल्स वरती काम करताना पाहायला मिळणार आहेत। दुसरीकडे गणेश काळे याचं सध्या पोस्टमॉर्टम चालू आहे। पोस्टमॉर्टम झाल्याच्या नंतर त्याची बॉडी ताब्यात दिली जाईल, त्याच्यावरती अंत्यसंस्कार होतील आणि त्यानंतर संपूर्ण तपासाला वेग येताना पाहायला मिळू शकतो। मात्र आता जी काही माहिती हाती आली आहे त्या माहितीनुसार खडी मशीन चौकातल्या भारत पेट्रोल पंपाजवळ झालेला हा खून आहे। हा खून ज्याचा झाला त्याचं नाव गणेश काळे असं आहे। गणेश काळे हा एक रिक्षा चालक होता। त्याच्या रिक्षातून तो जात असताना मागून आलेल्या दोघांनी त्याच्यावरती फायरिंग केलं। त्यानंतर दुचाकीवरून उतरलेल्या आणखी दोघांनी, म्हणजे हे टोटल 4 जण होते अशी आत्ताची माहिती आहे, आणखी दोघांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले आणि त्यानंतर तो जेव्हा ठार झाला याची खात्री पटली त्यानंतर या सगळ्या गुंडांनी, आरोपींनी, हल्लेखोरांनी आपण म्हणू शकतो त्या ठिकाणाहून पळ काढला। लगोलग अगदी भर चौकात घडलेली ही सगळी घटना असल्यामुळे पोलिसांना फोन गेले, पोलीस घटनास्थळी दाखल झाले, स्वतः डीसीपी घटनास्थळी दाखल झाले आणि या सगळ्याचा आता पंचनामा चालू असून पंचनामा झाल्याच्या नंतर आता पोस्टमॉर्टम सुद्धा केलं जाईल आणि त्यानंतर या संपूर्ण प्रकरणातले आरोपी निष्पन्न करण्याचं काम सुरू होणार आहे। जसं मी आधी सांगितलं की या संपूर्ण प्रकरणातले सीसीटीव्ही फुटेजेस जे आहेत, जे आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आलेत ते प्रचंड ब्लर किंवा क्वालिटी चांगले नसलेले पाहायला मिळतात। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे ते म्हणजे पोलिसांना चांगल्या क्वालिटीचे सीसीटीव्ही फुटेजेस उपलब्ध होणं, त्यानंतर मग फेस रिकॉग्निशन असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, गाडीचे नंबर्स असतील, या सगळ्यावरून हे आरोपी नेमके कोण आहेत, कुठले आहेत, कुठल्या गँगशी यांचा संबंध आहे की मग व्यक्तिगत लेवलवर असणारी काही दुश्मनी या सगळ्याला कारणीभूत ठरली, अशा सगळ्याच अँगलने तपास केला जाणार आहे। या सगळ्या तपासातून काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।